तुम्ही शंका घेत नाही त्याच्यानं तर आमचे दुकानं चांगले चालतात. 2-3 शंका लिहून जर दिल्या कीर्तनकाराला, दुसरे कीर्तन ऐकून तुमचा उद्धार होणार नाही हे तुकोबाराय सांगतात. का ज्यांना कीर्तनाची मर्यादा कळत नाही आणि त्यांचे कीर्तन ऐकले तर कीर्तन ऐकून तुम्ही चांगली गती तुम्हाला मिळणार नाही. त्या हरिदासाची भेट घेता उभयता नरका जाणे. म्हणता की देवच आवडतो तो भक्त. आणि तुकोबाराय इथं जे सांगतात ना, थोडं शास्त्रीय भाषेत सांगतो, ते अन्वयानं सांगत नाही, व्यतिरेकानं सांगतात. हे आवडत नाही याच्याशिवाय दुसरं आवडत, मृत्यूलोकी आम्हा आवडती नाही एका हरी नामे. याचा अर्थ काय? नामाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. म्हणजे देवही आवडत, म्हणजे देवही आवडत. शंका आहे ना? तुम्ही शंका घेत नाही त्याच्यानं तर आमचे दुकानं चांगले चालतात. 2-3 शंका लिहून जर दिल्या कीर्तनकाराला, महाराज मागच्या वर्षी हे अभंग घेतला होता, 2-3 याच्यात उत्तर द्या, तर पुढच्या वर्षी ते तारीखच देत नाही तुम्हाला. तुम्ही लोक मस्त उदार आहात ऐकण्याकरता म्हणून आमचा व्यवसाय मस्त चालून राहिला. ही शंका नाही आहे का? तुकोबारायांचे शब्द आहे ना, मृत्यूलोकी आम्हा. बरं, मी जे शास्त्रीय भाषेत सांगून राहिलो तुम्हाला ते अन्वयानं नाही सांगत, व्यतिरेकानं सांगतात. नाही एका हरी, कारण की व्यतिरेकानं सांगण्यामध्ये निश्चिंतता जास्त असते. ते पाहिजेच नाही, काय पाहिजे हे नाही सांगितलं, ते पाहिजेच नाही, बस तेच पाहिजे. हे व्यतिरेकानं जे सांगणं झालं असते ना, त्याच्यामध्ये ताकद जास्त असते. आणि मग तुकोबाराय म्हणतात आम्हाला हरिनामाशिवाय दुसरं काहीच आवडत. मग देवही आवडत नाही का? त्याचं कारण आहे, देव आणि देवाचं नाव याच्यामध्ये फरकच नाही, हे दोन्ही एकच आहे. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं काय एकच आहे? लक्षणावरून सांगतो. देव कसा आहे? सत्य. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, जगदाकार सत्य संकल्पाचा मान दिलं, पण ते सत्य देवाला नाही म्हटलं. सत्य संकल्पाचा दाता नारायण. असे प्रमाण बरेच. ते शब्द असला म्हणजे त्याला धरून जर देत बसलो तर आपल्याला 2 घंटे अजून कीर्तन जास्त करावं लागेल. म्हणून फिटोफिट बसले पाहिजे. कपडे फिटोफिट बसले का माणूस बरा दिसते. ते झोलझाल दिसले तर मजा येत नाही त्याच्यात. फिटोफिट बसले तर द्या. फिटोफिट दिले तर हे कीर्तन हिट होते. विठ्ठला विठ्ठला कुंडली गौरला हरी विठ्ठल श्री नामदेव. विषय माझा चालू होता, भगवान सत्य स्वरूप आहे, सत्यम परम धीमहि. आता याचा मला विस्तार करायचा नाही. आणि भगवंताचं नाम सत्य करे नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. तुकोबारायांचंच प्रमाण आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवान सत्य स्वरूप आहे, भगवंताचं नामही सत्य स्वरूप आहे. ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी आहे. देखे आकाश आणि अवकाशा, या दोघांमध्ये जसा फरक नाही ना, तसा नाम आणि नामी याच्यामध्ये फरक नाही. मी त्याच्यापेक्षा थोडंसं वरचं सांगतो, थोडंसं त्याच्या पुढचं समोर. काही गोष्टी करण्याकरता भगवंताचं नाम भगवान कमी पडतात, पण भगवंताचं नाम त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरते. आणि आपल्याकरता देव सोपा नाही. नामदेव महाराजाच्या हातानं जेवला तुमचा, नामदेव महाराजाच्या कीर्तनात नाचत होता, आमच्यात येते का नाही हाच विचार आहे. त्यांच्या कीर्तनात नाचत होता, आमचा येते की नाही हाच विचार आहे. आम्ही पंढरपूरला जातो, त्या पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन येतो, पण तो आमची वाट पाहतो असं मला वाटत नाही. मग तुकोबारायानं सांगितलं वाट पाहे उभा तुकोबारायासारख्याची आपली नाही. तो आले बायको नाही वाट पाहत, तो आले घरी, बरं झालं म्हणते, नाही आला कटकट करते. विठ्ठला विठ्ठला
देवाचं नाव भगवंताने प्रभू रामचंद्रांनी एका अहिल्याचा उद्धार केला. भगवंताच्या नामानं कितीतरी अहिल्या तारल्या. आज आपल्याला आधार जर काही असेल तर भगवंताचं नाम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला देवाच्या नामाशिवाय दुसरं काहीच नाही पाहिजे. तुकोबारायांच्या सारख्या संतांना तर कुठं ठेवावं मला विचार पडतो. तुकोबाराय तर म्हणतात देवही नाही पाहिजे. तुका म्हणे आम्हा गीत गाता भले, भेटोनी विठ्ठला कायचा. देवही नाही पाहिजे पण देवाचं नाव पाहिजे. आता हा मुख्य प्रश्न आहे, ऐका आता, फार महत्वाचा प्रश्न. तुकोबारायांना देवाचं नाव आवडते, आम्हाला आवडत? खरं खरं सांगा बरं. आम्हाला आवडत, पाहिजे तसं आवडत नाही. एक ठीक आहे, आपली पूज्यता वगैरे आहे म्हणून आपण म्हणतो, पण मला नाही वाटत, कारण की मी त्याच जातीतला आहे. कीर्तनकार सांगत असतो, भगवंताचं नाव घ्या. वारकरी संप्रदायाचा मुख्य सिद्धांत आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पण कोण किती नाव घेतो, माझ्या मनामध्ये तरी याच्याविषयी शंका आहे. अजून थोडंसं वेगळं सांगतो मी तुम्हाला, थोडंसं वेगळं. इतकं नाम काय करू शकते? बरं हे जाऊ द्या, हे आवड तुकोबारायांना आवडते ना आम्हाला नाही आवडत. त्यांना आवडते, आम्हाला नाही आवडत. आता मी थोडंसं वेगळा विषय मांडतो. त्यांना जे आवडते ते ते करतात. तुकोबारायांना नाम आवडते, ते नाम घेतात. आम्हाला जे आवडते ते आम्हाला करू द्या ना. तुम्ही कशाला सांगता? तुम्ही सरळ आम्हाला पापी म्हणता ना, पापी या चांडाळा. हरिकथा ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द गोड वाटतात म्हणून बरं आहे. आपल्याला काय म्हटलं, जे नाम घेत नाहीत ते नामाशी विनमुख तो नर पापी. म्हणजे आम्हाला देवाचं नाव आवडत नाही तर आम्ही पापी. मग आम्हाला जे आवडते ते आम्हाला आवडू द्या, तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला आवडू द्या. आम्हाला पापी म्हणण्याचं कारण काय आहे? तुकोबाराय म्हणतात, बाबा तुला काय आवडावं याच्याविषयी माझं काही मत नाही. आपण काही करू शकतो का? माणसाला गाय आवडली पाहिजे का कुत्रा आवडलं पाहिजे? गाईले किती जण फिरवते आणि कुत्र्याला किती जण फिरवते? खरं सांगा मला. गाय गोमाता आहे आपली, तिला किती जण फिरवते? कोणीच फिरवत नाही. कुत्र्याले बरेच आबाजी आपल्या नातवाले फिरायला नेत नाही, पण कुत्र्याले नेतात. बरं का आवडते? कारण व्हॉट इज द रिझन? एकच रिझन देता येईल, बुद्धीचा विकास. विठ्ठला विठ्ठला सगळ्या शास्त्रानं सांगितलं की अंतकाळी तुम्हाला जे आवडते तो जन्म घ्यावा लागतो. आमच्या भागवतातले प्रत्येक भागवतकार त्या जडभरताचं चरित्र सांगतात. पण किती जणांना मग कुत्रे बाहेर ठेवले? काही काही घरात जायला भीती वाटते. गणेश दादा, ते कुत्रेच बसून राहते तिथं. बरं ते काऊन आवडते? बरं ते आवडण्यासारखं काय? एक इमानदार आहे, हे एक ठीक आहे चाललं. गाईसारखं ते सोजवळ आहे का? नाही. बरं ते जाऊ द्या. त्याला जर आले तर तो काही विचार करते का नाही बा आपल्या मालकाच्या गाडीवर करू नये म्हणून? ते कुठेही पायवर करते, ते कुठेही हे करते. मग का आवडते आपल्याला? काही कारण नाही. कारण काय आहे? बऱ्याच जणाला तुपाचा वासही सहन होत आणि डालड्याचे लाडू दण खाते ते. कारण काय? डालडा आवडते आणि तूप आवडत. कारण काय? द्या ना, सोपे सोपे प्रश्न आहेत ना, उत्तर द्या ना. बरं आपण काय वेगळे आहोत का? आपणही त्याच्यातले आहोत ना. असं का? तुकोबाराय तुम्ही का आग्रह करता आम्हाला? तुकोबाराय म्हणतात, मला तुमची आवडीविषयी घेणं देणं नाही. तुमची आवड, तुम्ही त्याचा परिणामाचा विचार करत नाही, याच्याविषयी माझा खेद आहे. तुम्हाला काय आवडावं तुम्ही स्वतंत्र आहे. विशाल महाराज बडेला कोणतं कीर्तन आवडते हा विशाल महाराज बडेच्या स्वतःच्या आवडीचा प्रश्न आहे. पण त्यानं ती आवड दुसऱ्यावर का लादावी? कारण की दुसरे कीर्तन ऐकून तुमचा उद्धार होणार नाही, हे तुकोबाराय सांगतात.
का ज्यांना कीर्तनाची मर्यादा कळत नाही आणि त्यांचे कीर्तन ऐकले तर कीर्तन ऐकून तुम्ही चांगली गती तुम्हाला मिळणार नाही, त्या हरिदासाची भेट घेता उभयता नरका जाणे. जे केवळ प्रभावित करणारे आहे त्या प्रभावित करणाऱ्यांचं ज्ञान जे ज्ञान नाही आहे, जे केवळ मार्केटिंग आहे. मी मगा जे सांगितलं, आज समाज फसतो कशामध्ये? मार्केटिंगमध्ये. म्हणून मग कीर्तनकार लोक आमच्यासारखे काय करतात, जास्त लोक असले का ते लोकांचा फोटो काढायचा, कीर्तनाला जमलेला अथांग जनसागर, कीर्तनाचे फोटो, कीर्तनाचे तत्वज्ञानाचे व्हिडिओ नाही टाकले जात. हार मोठा, लोक जमा झालेले, हे काढू नये असं माझं मत नाही. बरं नाही तुम्ही माझ्या एखादा पाहसान मला म्हणसान काल रात्री तर मोठ्या गोष्टी सांगत होता, बायात कसू कसू, आणि यायचे तर व्हिडिओ तसे दिसतात, येतात. मी त्याच्याबद्दल काढू नये माझं असं मत नाही, पण मी कीर्तनाची तितकेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हे पहा आताही होऊन राहिला, 2 होऊन राहिले आता, ते आमचे बाळासाहेबही करून राहिले, त्यांचंही मोठं चॅनल आहे. तुम्हाला अजून एखादा मुद्दा नाही पटला तर नंतर शोधता येईल. माझ्या मुद्द्याकडे नीट लक्ष द्या. काय आवडावं आम्हाला याच्याकरता आम्ही स्वतंत्र आहोत. मग आम्ही तुम्ही आमच्यावर बोल जबरदस्ती का करता? का आम्हाला तेच आवडलं पाहिजे? याचं कारण आहे, त्याच्या परिणामाचा विचार करावा लागतो. तुकोबारायांना नाम आवडलं, ठीक आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्याचे लक्षण आहेत. तुकोबाराय कुठं शिकायला गेले? स्वप्नामध्ये गुरुचा उपदेश झाला आणि ते तुकोबाराय जगद्गुरु बनले. तुकोबाराय म्हणतात, हे कशामुळे झालं? कोणी काहीतरी केली आचरणे, मजया कीर्तने नाही. मी भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. हा आपल्याकडे इतिहास आहे ना. तुकोबारायांची जी साधना आहे ती भगवंताच्या नामचिंतनाची साधना आहे. आणि हिंदीमध्ये एक वाक्य सांगतो, भगवंताच्या नामानं काय मिळते? क्या मिला ये दिखाऊ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. काय भेटलं सांगता येत नाही आणि लपवताही येत नाही. माझा तो अनुभव आहे. मला माझं वैयक्तिक जर सांगायचं झालं, आत्मनिवेदन ही भक्ती आहे. मला वैयक्तिक जर सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी गाथा आणि रामकृष्ण हरी या 3 गोष्टीशिवाय मी काहीच केलं नाही. ज्ञानेश्वरी गाथा आणि रामकृष्ण हरी या 3 गोष्टीशिवाय मी काहीच केलं नाही. पण मला जे भेटलं त्याचा मला आनंद वाटतो. हे नामामुळे आहे. या कलिकाळामध्ये, आजच्या बदलत्या काळामध्ये समाजाला काय पाहिजे हे माहीत असूनही संत महात्म्यांनी कशा पद्धतीनं परमार्थ करावा या मार्गानं जाण्याची वृत्ती जर होत असेल ना, ही नामाची कृपा आहे. ही भगवंताच्या नामाची कृपा आहे. तुमच्यावरती झाली पाहिजे. मला एकट्यापुरती वाटून ठेवायची नाही आहे कोंडून, मला ही द्यायची आहे तुम्हाला. आज आपल्या भारताचा, भारत देशाचा, भारतातल्या प्रत्येक चांगल्या कामाचा जो आलेख जो आहे ना, तो वाढता जर आहे ना, याच्यामध्ये कारण जर काही असेल ना, साधू संतांनी केलेल्या नामस्मरणाची ताकद आहे. साधू संतांनी केलेल्या नामस्मरणाची ताकद. जगामध्ये हे कोणाला शक्य होत नाही. नामाची ताकद आहे आमच्यापाशी. आणि संतांनी कशा करता नाम घेतलं? फक्त एकाच गोष्टी करता घेतलं, स्वतःच्या आवडी करता घेतलं. आता मुख्य ऐका, हरिनाम, हरिनामी विन. हरिनाम आपल्याला काय देते ऐका. आता हे पुस्तक परवा दुपारी विचार करत असताना हरिनाम या शब्दाची एक व्याख्या करावी वाटली. सगळेजण नामस्मरण करा, नामस्मरण करा असं सांगता. नामस्मरण काय देते? तुकोबारायांना दिलं, आम्हालाही भेटलं पाहिजे. पहिलं, आम्हाला हरू देत नाही. हरू देत नाही. आज सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही थोडंसं काही झालं की आम्ही हारून जातो. तुकोबारायांचं प्रमाण आहे, हारी नाही आम्हा विष्णुदासा जगी. आम्हाला विष्णुदासाला आमच्यामध्ये कोणतीच, आम्ही हरतच नाही कोणत्या गोष्टीला. आणि मुलांना एक गोष्ट सांगतो, जीवनामध्ये सक्सेसफुल बनता येईल की नाही हे जाऊ द्या, जीवनामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. सक्सेस जे असते ना, ते प्रारब्धाच्या हातात आहे, आपल्याच हातात नाही आहे. इथं सगळी ज्येष्ठ मंडळी आहे आणि अभ्यासू मंडळी आहे. महाराज आहेत आमचे. कीर्तनकारानं खूप अभ्यास केला म्हणजे तो चांगला कीर्तनकार होतो का आजच्या काळातला?
काय मत आहे? मग त्यानं अभ्यास केला नाही का? साधी आपल्याहूनच सांगू ना पहिलं, त्याचं ते गणितच नाही आहे. कारण की सक्सेसची व्याख्या लोक ठरवतात आणि सॅटिस्फॅक्शन हे स्वतःच आहे. आतमधून माणूस तयार झाला पाहिजे. वरून तयार झालेलं टिकत नसते. वरून तयार होणं किंवा वरून मिळालेल्या काही कृतीमुळं, वरून मिळालेल्या प्रतिसादामुळं आपलं जीवन मोठं नसते होत, लहान होते. ऐका, फार वेगळा शब्द आहे बरं. आणि आपण असं ऐकलं पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी येऊन राहिले. भगवानगडाची परंपरा ज्ञानाची आहे, ज्ञान सूर्याची परंपरा आहे. आणि आपण भगवान बाबाच्या परंपरेतले असेल तर हलका ऐकू नका. भगवान बाबा हलके नव्हते. विठ्ठला विठ्ठला पुंडलिकावरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान बाबा की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका, सक्सेस जे असते ना ते लोक ठरवतात. वा वा, काय माणूस मोठा झाला. मोठा झाला म्हणजे काय झालं? सॅटिस्फॅक्शन किती आहे? नामदेव महाराज शास्त्रींचं जे एक वाक्य आहे, श्रीमंती, लोक सुविधेच्या दृष्टीनं श्रीमंत झाले, पण समाधानाच्या दृष्टीनं आम्ही दरिद्री राहिलो. समाधानाच्या दृष्टीनं आम्ही दरिद्री आहे. मी अजून सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला. चुकीचा अर्थ घेऊ नका, उदाहरण थोडंसं वेगळं आहे. अंड जे असते ना, आता एकादशीच्या दिवशी सांगू नये असं, पण मी त्याच्यासाठी नाही सांगत तुम्हाला, मी वेगळ्या गोष्टीनं सांगतो बरं. कारण की पिल्ल्याचा जन्म कशातून होतो? अंड्यातूनच होतो ना. त्या अंड्यातून पिल्ल्याचा जन्म कधी होतो? ते आतून जेव्हा फुटते ना तेव्हा होतो. बाहेरून फुटल्यानंतर त्याचं आमलेट होते. तुम्ही बाहेरच्या प्रतिक्रियानं स्वतःला मोठे समजून राहिले, तुमचं आमलेट होणार आहे. आणि आतल्या समाधानानं जर तुम्ही फुटले ना, तुम्ही मोठे होणार आहात. आतल्या समाधानानं. मला माहित आहे हे अवघड आहे थोडं, पण 350 किलोमीटर पासून काय सोपं सांगायला आलो पण. विठ्ठला विठ्ठला म्हणून सक्सेसफुल जे आहे, मी दादा माझं उदाहरण सांगतो तुम्हाला, माझं आयुष्यातलं उदाहरण आहे. मी 12वीत असताना की नाही, मी पहिलेपासून अभ्यासात हुशार होतो. स्वतःच्या तोंडानं म्हणू नये, पण आता तुम्ही थोडी आलते पाहिले, मला सांगावंच लागेल. मी हुशार होतो अभ्यासामध्ये, त्याच्यामुळं इंग्रजी माझं चांगलं होतं. तर आमचे जे शिक्षक होते ना, त्यांनी काय केलं, जे कच्चे पोरं होते ते चांगल्या पोराच्या हाताखाली ठेवले. कच्चे पोरं जे होते ते चांगल्या पोरांच्या हाताखाली ठेवले. माझ्याही हाताखाली एक ब्राह्मणाचं पोरगं होतं. म्हणजे पहा किती चांगली गोष्ट आहे. वंजारी ब्राह्मणाला शिकवून राहिला. आता त्याच्यात काही नसते, ते बुद्धीचा विषय आहे. आणि माझ्याकडं होता ते, आणि मी त्याला शिकवलं. नंतर 12वीचे पेपर आले, आम्ही पेपर दिले, सगळं झालं. मला मार्क भेटले 48 आणि त्याला भेटले 70. हे खोटं नाही बरं. मी मार्क लिस्ट लागल तर उद्या गणेश भाऊच्या याच्यावर पाठवून देतो. तुम्ही म्हणाल कीर्तनात काहीतरी उदाहरण द्यायचं, नाही असं नाही आहे. आता खरं सांगा, मी ज्याला शिकवलं त्याला 70 भेटले आणि मला 48 भेटले, मग आता इथं अडचण काय आहे? पेपर तपासणारा बरोबर भेटला, माझ्या अभ्यासाचं काय व्हॅल्यू झाली? काय व्हॅल्यू झाली? व्यवहारामध्ये डिग्रीला महत्त्व दिलं जाते, परमार्थामध्ये डिग्निटीला महत्त्व दिलं जाते. पण परमार्थानं मिळालेली जी उच्चता आहे तीच कामाला येत असते. ज्याला 70% भेटले होतं ना, ते रेल्वेमध्ये बाबू म्हणून कामाला लागला आणि मी साधू बनलो. 48% भेटले होते तरी. कारण की ज्याला जे भेटायचं ते त्याच्या बुद्धीनुसार त्याला मिळतेच. तेव्हा काय भेटलं हे महत्त्वाचं नाही, परिणाम काय आहे हे महत्त्वाचं आहे.
आणि आमचे गाथामूर्ती राऊत बाबा यांचं फार चांगलं वाक्य आहे, आध्यात्मिक माणूस तोच असतो जो सुखाचा नाही समोरच्या परिणामाचा विचार करतो. हरिनाम परिणाम चांगले देतात. हरिनाम हरू देत नाही आम्हाला. कोण हरलं सांगा ना. एवढा मोठा दुष्काळ पडला परंतु जगद्गुरु तुकोबाराय हारले नाही. स्वतःचं पोरग तिरस्कार करत होता, स्वतःचं पोरग पाण्यात पाहत होतं, एकनाथ महाराज हारले नाही. ज्ञानोबाराय हारले नाही. निवृत्तीनाथ दादा हारले नाही. सोपान दादा हारले नाही. 4 लहान लहान भावंड आणि धर्मव्यवस्थेनं मायबापाला देहांत प्रायश्चित घ्यायला लावलं, पण 4ही भावंड हारले नाही. आज महाराष्ट्राच्या डोक्याचा मुकुट बनले ज्ञानोबा. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट. विठ्ठला विठ्ठला ऐकू नका. भगवान बाबा हरले नाही. स्वतःच्या शरीराचं अंग कापून टाकावं लागलं तरी हरले नाही. आज भगवान बाबाच्या पुण्याईनं मिळालेले आकडे पाहून चांगले चांगले लोक वाकडे होतात. नाही आहे बाबा आज. हरले नाही. अरे हे लोक गेले तरी हे हारून नाही राहिले. ते धीरेंद्र शास्त्री आहेत ना बागेश्वर, त्यांनी फक्त एक वेळा तुकोबाराविषयी एकदा चुकीनं बोलले की तुकोबा की पत्नी तुकोबा को पिट्टी थी. महाराष्ट्रातल्या लोकांना असं हैरी आणलं, शेवटी त्याला देहूला यावं लागलं, नाक घासून माफी मागावी लागली आणि टाळ घेऊन दिंडीतनी टाळ वाजवावा लागला. ही तुकोबारायांची ताकद. तुकोबाराय गेल्यानंतर 450 वर्षानंतर हारले का? आणि कोणी हारू नाही दिलं? भगवंताच्या नामाने. दुसरा एक अर्थ सांगतो, ऐका. हे भेटत नाही बरं कुठं, हे पुस्तकातलं नाही आहे. हताश होऊ देत नाही. हताश नाही. आज जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे डिप्रेशन. सगळ्यात मोठी समस्या. आणि आमचे संत महात्मे, त्या संत महात्म्यांचं जीवन बघा, हताश होत नाही. स्त्री एक अन्न करता मेली तरी हताश हो झाले. बाई बोलते, बाई थोडीशी चुकीच्या पद्धतीनं बोलते, कर्कशा मिळाली पण हताश झाले. ज्ञानोबाराय हताश झाले. तुकोबाराय हताश झाले. नाथ बाबा हताश झाले. सगळ्या संतांचं चरित्र बघा. आणि हे त्यांना ताकद कोण दिली? काय दुसरं केलंच नाही ना काही. मला तर तुकोबाराय माझे गुरु आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही कुठे शिकायला गेले होते? अरे गाथा डोक्याजवळ घेऊन जरी झोपले ना तरी तेच विचार घुसतात डोक्यात. माथा चांगला राहतो. तुकोबारायांनी काय केलं मला सांगा ना. वेदाचा अर्थ आम्हाला कळत नाही. 4 वेदाचा सार जर तुम्हाला पाहायचा असेल ना, 4 वेदाचा सार मंथन करून जर कशात आला असेल तर तो तुकोबारायच्या गाथेत आहे. चहुवेदाचे हे केले विवरणा, अर्थ ही गहना करुणिया, अर्थ ही गहना करुणिया, अर्थ ही गहना करुणिया. चहुवेदाचे हे केले विवरणा, अर्थ ही गहना करुणिया, अर्थ ही गहना करुणिया. आणि हे कोणी बोलावं? हे रामेश्वर शास्त्रीने सांगावं, ज्याला दशग्रंथी पदवी आहे. तो सांगतो की हे चहुवेदाचं विवरण आणि वेदापेक्षाही अर्थ गहन पद्धतीनं जर मांडला असेल तर ते तुकोबाराय आहे. हे तुकोबारायांना भेटलं कुठून? काय केलं? तुकोबारायांनी कुठं जाऊन वेदाचा अभ्यास केला? तुकोबारायांनी कुठं जाऊन भागवताचा अभ्यास केला? तुकोबारायांनी कुठं जाऊन रामायणाचा अभ्यास केला? तुकोबारायांनी कुठं जाऊन उपनिषदाचा अभ्यास केला? मग हे तुकोबारायांना भेटलं कसं? एक वाक्य अजून सांगतो. जो निष्काम निष्कपट वृत्तीनं भगवंताचं नाव घेतो ना, त्याला शास्त्राची वाट पाहत लागत नाही. शास्त्र त्याची वाट पाहतात की हे माझा स्वीकार कधी करतात. शास्त्र वाट पाहतात. माझं एक वाक्य जुनं प्रसिद्ध आहे. जो विद्वान असतो ना, तो शब्दांची वाट पाहतो की चांगले चांगले शब्द वापरून मला कसं काय माझी विद्वत्ता मोठी करता येईल.
हा विद्वान झाला. विद्वान शब्दाची वाट पाहतो आणि शब्द ज्याची वाट पाहतात, शब्द ज्याच्याकरता आतुर असतात की माझा नंबर ज्ञानोबारायांच्या मुखात लागला पाहिजे, माझा नंबर तुकोबारायांच्या मुखात आला पाहिजे, माझा नंबर भगवान बाबाच्या मुखात आला पाहिजे, ते म्हणजे संत आहेत. शब्द वाट पाहतात. शाबास. विठ्ठला विठ्ठला अर्थ बोलाची वाट पाहे. शब्द नंतर येतात, कृपा पहिले येते. ज्ञानोबारायांचे शब्द मला आलं होतं मग लक्षात. मी म्हटलं आता प्रमाणच किती बोलावं, प्रमाणही प्रमाणात असावंच ना. आणि मी प्रमाण द्यायला सुरुवात केली तर मग यायलाही वाटते आपणही एखादं द्यावं. मग हे राहून जाईल म्हणून मी थोडंसं मी कामापुरतं वापरतो. मी ओव्या कामापुरत्या घेतो, जेवढं तुकडा पाहिजे तितकाच घेतो. अजून ऐका, हताश होऊ देत नाही. आम्ही हताश नाही झालो पाहिजे. आमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे आणि आपल्यामध्ये ताकद आहे. आणि शेवटचा शब्द आहे म. नाम काय करते माहित आहे? 3 गोष्टीवर विजय प्राप्त करून देते. एक मद, अहंकारावर. दत्ता महाराज, तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलं? माणसाला आपल्या नावाचं मोठेपण वाढावं हे सगळे कोणालाही वाटते, सगळ्यांना वाटते आमच्या नावाचं मोठेपण असावं. पण आपण आपलं नाव किती वेळा घेतो? कोणी म्हणते का? एखाद्या वेळेस म्हणेल. कोणी माझं नाव किती चांगलं आहे तर मी जपावर रामकृष्ण हरी म्हणेल का विशाल विशाल म्हणेल? मला मी आवडायला पाहिजे ना. का नाही आवडत? देवाचंच का घेतो? याचं कारण आहे, अरे बाबा अहंकार करू नको. ज्यानं शरीर निर्माण केलं त्याचं नाव घे. ज्यानं तुझं अस्तित्व टिकवलं त्याचं नाव दे. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो, वाचोनी आलो उरले ते हरी तुम्हा समर्थ. त्याचं नाव घे. देवे दिला देह त्याचं नाव घे. आपण स्वतःचं नाव, बरेच जणाला आमचं नाव आलं पाहिजे, आमचं नाव. तुमचं नाव टिकत नाही हो. कशाला अहंकार करता त्या नावाचा? ते अहंकार करू नका त्या नावाचा. काय मोठी गोष्ट आहे. काही लोकांना तर याचाही अहंकार झालेला असते. अहंकार मेला न तरच तुम्ही परमार्थाच्या दृष्टीनं मोठे आहात. तुमचं हे गेलं पाहिजे, मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे. अरे काही कोणीतरी नाही आपण. आपल्याला जर देवानं ताकद दिली नसती तर आपण चाले हे शरीर कोणाचे? मग ज्यानं सगळं इतकं दिलं त्याचं नाव का नाही घ्यायचं? का नाही घ्यायचं? आमचं नाव, आमचं नाव. अरे तू स्वतः तुझं नाव घेऊ नाही शकत तर दुसऱ्यानं तुझं नाव घ्यावं ही अपेक्षा का करतो? तू स्वतः तुझं नाव नाही घेत ना, मग दुसऱ्यानं तुझं नाव घ्यावं ही अपेक्षा का करतो? मद प्रत्येकाला. आणि कोणाला कशाचा मद होईल काही सांगता येत. आणि आजकालचं जे हे कलियुगातला काळ आहे ना, हे असं अहंकार वाढवणारच आहे. मी ते कधी कधी ते थंबनेल पाहतो यूट्यूबच्या कीर्तनाचे. ते काय थंबनेल असतात, मला तर हसू येते. एकटाच हसतो मी कधी कधी. ते मला तसं हसताना पाहिलं तर कोणी पागल म्हणायचं. मी एकटाच हसतो. असे कीर्तन पुन्हा होणे नाही. मेले का कीर्तनकार सगळे? हे नाही ऐकलं तर काय ऐकलं? हे अहंकार वाढवणार आहे. तुकोबारा ज्ञानोबारायांचं चरित्र पाहत असताना चालविली जड भिंती हे चरित्र नाही आहे. त्याचा हेतू महत्वाचा आहे. हरली चांगयाची भ्रांती हे महत्वाचं आहे. कीर्तनकार, कथाकार, प्रवचन, नामस्मरण याच्या माध्यमातून आमचा अहंकार ठेसल्या गेला पाहिजे. हे तर वाढवणारे तयार आहेत. यांच्यासारखे तो उदार नाही. झालं, वाढवला अहंकार. यांच्यासारखं तर कोणी म्हणतच नाही. आमचं तर एवढं दुर्दैव आहे, 2 दिवसाचं पोरग शिकून आलेलं असते, मृदंग आचार्य घाला त्याला मातीत घाला आणि तुम्ही जा. मी टीका करतो अशातला भाग नाही. मला सांग दादा, हा वाजवण्यामध्ये हे आहे, त्याला जर 2 दिवसामध्ये जर तुम्ही इतकं मोठेपण दिलं तो अभ्यास करन का रे? करल का?
म्हणजे तुम्ही त्याला मोठं करून राहिले की लहान करून राहिले? मच्छराचा पिल्ल्याचा जन्म झाला होता आणि ते उडायला सुरुवात केली, हळूहळू उडणं सुरू केलं. आता त्याची उडाची ताकद वाढली आणि ते उडून आलं. उडून आल्यानंतर त्याची आई म्हणू लागली, म्हणे बाळा तुझी उडून आला, पहिल्यांदा तू उडून आला, कसं वाटलं तुला? म्हणे आई मला माहीतच नव्हतं आजपर्यंत. काय लोकांनी टाळ्या वाजवल्या. हे फार कमी लोकांना समजलं. कृष्णा महाराजाच्या हातानं काला घेतल्यावर लक्षात यायचं. अरे मच्छरासाठी टाळी वाजवत असते का कोणी? मच्छराला मारायसाठी टाळी होती. याले वाटलं माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. मच्छराला मारायसाठी टाळ्या जे वाजवतात, मच्छराच्या लेकरानं त्याच्यापासून सावध राहावं. मच्छराचं एवढं भाग्य नाही का त्यांचं मी सांगेल. मोरारी बापूचं एक वाक्य आहे, आध्यात्मिक यात्रा अगर तुम्हें करनी है तो दाद और फरियाद से बचो. वाचा त्याच्यापासून. हे अहंकार वाढवणारे आहे मद. दुसरं मत्सर. नामस्मरण मत्सर वाढू देत नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं पूजा करूच नका. मग काय करा? कोण्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर करूच नका. कोणाचीच करू नका पूजा. मग काय करा? फक्त कोणाचा मत्सर करू नका. हेच पूजेचं रहस्य आहे. मद, मत्सर आणि मदन या तिघावर जो विजय प्राप्त करतो ना, तो महावीर असतो, तो हनुमान आहे. तिघावर विजय. आमच्या सगळ्या संतांचं जीवन बघा, अहंकार नाही दिसत. आमच्या सगळ्या संतांचं जीवन बघा, कोणाविषयी मत्सर नाही दिसत. इथं तर मोठी अडचण झाली. तुम्ही गाडी घेऊन जाता जाता, मग आम्ही तिथून पलटून राहिलो होतो, त्या सोनपेठ आहे का कुठून तरी, तिकून आमच्याच चुकीच्या बाजूने एक टू व्हीलर मोठ्या गाडीवाला आला आणि ते माकडे डोळे फाडू पाय. आता मी साधू होतो म्हणून मी चुपचाप होतो, पण महासंग 3 पोट्टे होते ना सांडे. ते म्हणे काय पाहतं बे? अरे मला शांत, पाहू द्या. चूक कोणाची? आणि याच्यामध्ये पिढी वाहवत चालली. मी काल रात्री 1 वाजता यवतमाळहून येत असताना माझीच गाडी 100-110च्या स्पीडनं होती आणि त्या गाडीच्या पुढं कमीत कमी 6 वेळा एक टू व्हीलरवाल्यानं मला ओव्हरटेक केलं. 6 वेळा. तर मी शेवटी विचार केला की जाऊ द्या, आपण आरामात चालू. मी म्हणलं हे जर पडलं तर याला दवाखान्यात मलाच न्यावं लागन, कारण की कोणीच नाही आणि याला सोडून तर मी जाऊ शकत. मला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा जर पडला तो विचित्र परिस्थितीत. आम्हाला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये जे अज्ञानी आहे त्यांचं अकल्याण होऊ नये हे जर तुमच्या अंतःकरणात वाटत असेल ना, तो साधूचा स्वभाव आहे. तो साधूचा स्वभाव आहे. नाही तर ते कट मारला का गेलं. कोण पाहिजे रात्री? हे ट्रकवाले असेच करते. जे त्याच्या संग हेलपाडेपणा करतात ते असा कट मारते आणि मारून टाकते त्याला. आम्ही आमचं जीवन खराब करून राहिलो. सगळीकडे साधू भेटेल याची शाश्वती नाही आहे. त्यांच्यामध्ये प्रेम आहे म्हणून ते मत्सर करत नाहीत. आणि तिसरा शब्द आहे मदन. हे सगळ्यात महत्वाचं. तरुण पोरांना प्रार्थना आहे, फक्त इतकं एक करा. तुम्ही रस्त्यानं जात असताना कोणतीही परस्त्री जर असेल, मुलगी असेल ना, तिच्याकडं बहिणीच्या नात्यानं पहा. ती पोरगी जी आहे ना, अभिमानानं चालेल रस्त्यानं. अभिमानानं चालेल. तिला वाटेल की अरे हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा देश स्वामी विवेकानंदाचा आहे. मुंबईला दंगे झाले होते आणि दंगे झाल्यानंतर सगळे लोक धावपळ करत होते. दंगे झालेले आहे, सगळे लोक धावपळ करत आहे आणि धावपळ करत असताना एक मुस्लिम मुलगी जी होती ना, ती मुलगी अटकली. ती हिंदूच्या एरियामध्ये अटकली आणि अटकल्यानंतर एका घराचा दरवाजा उघडा होता, त्या घरामध्ये शिरली आणि थोड्या वेळानंतर लोक तिच्या मागं लागलेले जे होते ते निघून गेले. आणि घरामध्ये शिरल्यानंतर त्या घरामध्ये एक तरुण पोरगा होता. तो तरुण पोरगा उभा झाल्यानंतर त्या तरुण पोरानं त्या पोरीला विचारलं, बोले
आप हमारे घर में कैसे क्या आ गई? बोले भैया यहाँ पे बहुत लोग मेरे पीछे लगे थे, मैं मर जाती और मुझे अल्लाह ने बुद्धि दी इसलिए मैं इस घर में घुस गई। बोले बहन तुम्हें मालूम है मैं भी हिंदू हूँ। तो बोले तुम्हें डर नहीं लगा? जर मी हिंदू असेल आणि तू जर मुस्लिम आहे आणि तू जर माझ्या घरात घुसली आणि तुझे जे नातेवाईक होते, तुझे जे आपलक होते, तुम्ही ज्यांना आपलं म्हणत होते त्यांना हे दंगे घडवले तर त्याचा राग येणं मला स्वाभाविक नाही का? मग तुला भीती नाही वाटली का? तिनं दिलेलं उत्तर फार चांगलं होतं. ती म्हणाली दादा मी तुझ्या घरात का घुसली माहीत आहे? मला खिडकीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि ज्याच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे तो दुसऱ्या स्त्रीवर कधी हात टाकणार नाही, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये होता. याला जीवन म्हणतात. गेल्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक मुस्लिम स्त्री जर असं म्हणत असेल तर त्या जीवनाला अस्तित्व आहे असं म्हणतात. हे जीवन टिकलं पाहिजे. हे हरिनामानं दिलेलं आहे. जाई हो तू माते, हे काय सोपं आहे का हो? त्या जोहारमध्ये एक फार चांगला अभंग आहे. कामाजी कोतवाल त्याने नागविले अवताची, कामाजी कोतवाल त्याने नागविले अवताची, हर हराची ढगळ त्याने नागविले अवताची. अर्थ लक्षात घ्या. हे काम क्रोधाच्या याच्यातून चांगले चांगले वाचले नाही. हरिहरालाही त्यांनी सोडलं, मोठे मोठे ऋषी सोडले, पण संतांना मात्र ते धक्का लावू शकले. म्हणून कोण मोठे? संत मोठे. मग या संत का मोठे झाले? त्यांनी भगवंताचं नामचिंतन केलं. हे आहे हरिनाम. आता याच्यातच जास्त वेळ झाला मला माहीत आहे, 11 याच्यातच वाजलेले आहे आणि मला फक्त हरिनामच सांगायचं होतं. मग हे आम्हाला आवडते, बाकीचं आवडत नाही एका हरी, कारण की ते हरिनाम इतकं देते. आणि आम्हाला जे आवडते विठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे. वमन त्या रामदास स्वामीच्या जीवनामध्ये एक घटना आहे. एकदा त्यांना खीर आवडली तर ते खीर भजनात विक्षेप करू लागली. मग विक्षेप केला तर त्यांनी वाटलं का हे पुन्हा पुन्हा अशीच त्रास देईल. ते त्याच घरी पुन्हा गेले आणि त्या बाईला सांगितलं 50 लिटरची बनव. ते म्हणे एवढी? तू बनवतो खरी? आणि बनवायला लावली आणि जे खीर पिणं चालू केलं कोण? रामदास स्वामीनं. पिऊनच राहिले. बरं आता पोटाला काही मर्यादा असते का नाही? तशी वारकऱ्याची भगवत भक्ताची मर्यादा चांगली असते, पण तरी असतेच ना काहीतरी. टाकीला काही मर्यादा ओव्हरफ्लो होऊन जाईल नाही का ते? ते शेवटी झालंच ओव्हरफ्लो. काय झालं ते? उलटी होऊन लागली. तरी उलटी झाली तरी पिली, अजून उलटी झाली. आता तर खीर म्हटलं तरी उलटी, तरी पिली. आता फक्त म्हटलं तरी उलटी. मग किळस आली. ते वमन झालं. आता वमन झाल्यानंतर पुन्हा कोणी घेते का ते? वांती. थोडंसं बिभत्स रस आहे, पण वांती झाली ते पुन्हा कोणी चाटते का? नाही चाटत असं नाही, कुत्रे चाटतात. वांती किंवा चुकीचं अन्न चाटणारे कोण असतात? मग जमलं. हे वीट आला पाहिजे. आणि एक गोष्ट आहे का, इतकं सांगतो आणि संपवतो, वेळ संपलेली आहे माझी, बरोबर 11 झालेली आहे. ज्या गोष्टीला साधू संतांना ज्या गोष्टीचा वीट आला त्या गोष्टीचा तुम्ही तिरस्कार करू नका, पण त्याच्याविषयी उदास राहा. तिरस्कार करू नका. मला इथं यायचं आहे तर मी म्हणू का सोने रुपये आमा मूर्ती के समान, माणिक पाशानं खडे जायचे. आणि मग पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला गेलो तर सोने रुपये आमा मूर्ती के समान. त्याने चुलीत जाय तू तिकडं. सोने रुपये आमा मूर्ती के समान, सोने रुपये पैसे दे पेट्रोल टाकायसाठी. गरज आहे त्याची गरज आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, साधू संतांना ज्या गोष्टीचा वीट आला ना, आपल्याला सुद्धा त्याच्याविषयी थोडे वीट यावा, तर आपलं जीवन नीट होईल, तर आपला परमार्थ नीट होईल. आणि मग संतांनी आशीर्वाद द्यावे याच्याकरता फिट ठरू आपण, आणि तरच आपलं अस्तित्व हिट होईल, तरच. त्याच्याशिवाय होणार
विठोबा रखुमाई जय विठोबा